शरद पवारांनी 28 फेब्रुवारीला प्रमुख नेत्यांची बोलावली बैठक। वायबी चव्हाण सेंटरला होणार बैठक, तर पक्षांतील अंतर्गत परिस्थितीचा घेणार आढावा। शिवसेनेनं मुंबई पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली। खासदार श्रीकांत शिंदेंनी उद्या संध्याकाळी 5 वाजता वरळी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। हर्षवर्धन सपकाळ उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी पदभार स्वीकारणार। प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बिर्ला मातोश्री सभागृहात सोहळा संपन्न होईल। धनंजय मुंडेंचा भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी मागवलेली खतं रस्त्यातच अडवली। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप। ठाकरेंच्या खासदार आणि आमदारांची बैठक 20 आणि 25 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। आरोपी हितेश मेहतानं परस्पर आरोपी धर्मेश पौनला 70 कोटी दिले। आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात माहिती। नागपुरात सोनाराचाच बँकेला 73 लाखांचा गंडा। 16 ग्राहकांसोबत हात मिळवणी करत बँकेलाच लुटला आरोपी। सोनारासह 16 जणांविरोधात गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोलमध्ये चक्क आढळलं पाणी। पूर्णा नगर परिसरातील पंपावरील पेट्रोल भरल्याने अनेक वाहने बंद पडली। महावितरण कंपनीकडून प्रस्तावित वीज दरवाढ लागू। सोलापुरातील लघु उद्योजकांचा वीज दरवाढीला तीव्र विरोध। जालन्यात सरकारी कंत्राटदारांचे सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन। सरकारी कंत्राटदाराचे 400 कोटी सरकारकडे थकल्याने काम बंद आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।